उपराजधानीत मोकाट कुत्र्यांची समस्या कायम असताना अनेक वस्त्यांमध्ये पाळीव कुत्र्यांमुळे देखील नागरिकांना मनस्ताप होत असल्याचं चित्र आहे। अनेक मालक नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कुत्र्यांना आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये फिरवतात व काही वेळा हे पाळीव श्वान इतरांना चावा घेतात। ही बाब लक्षात ठेवून नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी अधिसूचना जारी केली आहे। पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीची जाळी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग हा जिल्ह्याच्या दळणवळणाचा मुख्य कणा मानला जातो, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांवर खड्डे ठिकठिकाणी पडले असून त्याचे मृत्यूचे खड्डे म्हणून ओळख होत आहे। रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देववाडी उड्डाणपूल खड्ड्यांमुळे अक्षरशः धोकादायक ठरला आहे। जागतिक बँकेच्या मदतीने कोट्यावधींचा खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संकट बनला आहे। मूर्तिजापूर तालुका क्रीडा संकुल येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। यात मूर्तिजापूर शहर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर ग्रामीण, माना, पिंचर, बोरगाव मंजू या पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महाविकास आघाडीकडून महायुतीला कसे थोपवता येईल यासाठी डावपेच आखले जात आहे। वरिष्ठ पातळीवर बेरजेचे राजकारण केले जात असले तरी काही ठिकाणी नेते मंडळी मात्र वेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत। असे असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। तसेच या प्रकरणी भाजपने जरांगे पाटलांनी अखेरचा इशाराही दिलेला आहे। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ते मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत। मनसे या पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे। दरम्यान राजकीय पक्षाने या निवडणुकीची तयारी चालू केलेली असताना दुसरीकडे नेते मंडळीही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहे। काही पदाधिकारी नेते पक्षविरोधी कारवाया करताना दिसत आहे। मनसे पक्षातही काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले आहेत। त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे। विधानसभेत मिळाले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये यश मिळेल, कोण पडले कोण आले यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे। यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिले आहेत। कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभं राहण्याचे काम नेत्याचे आहे, ते काम आम्ही करत आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले। अशी एक अभिनेत्री जिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1500 रुपयांच्या फोटोशूटने केली होती। आज ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री आहे। आजही ती तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते। बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं। अशीच एक अभिनेत्री आहे जिने मॉडेल म्हणून सुरुवात केली होती। तसेच त्या दरम्यान तिला एका कामाच्या बदल्यात 1500 रुपये मिळाले होते आणि आज ती भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे। अभिनेत्री नेहा धुपियाला लग्नाआधी प्रेग्नंट होण्यावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं। त्यावर आता तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे। लग्नाच्या 6 महिन्यातच नेहाने मुलीला जन्म दिला होता। तिने अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलंय। अभिनेत्री नेहा धुपियाने 2018 मध्ये अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं। लग्नाच्या 6 महिन्यातच तिने बाळाला जन्म दिला होता। त्यामुळे लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्यावरून नेहाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं। या ट्रोलिंगवर आता नेहानं बेधडक प्रतिक्रिया दिली आहे। लग्नाआधी प्रेग्नंट होणारी मी एकमेव अभिनेत्री नाही असं तिने म्हटलंय। निक्की तांबोळे आणि अरबाज पटेल यांनी मागचा बिग बॉस मराठीचा सीझन गाजवला होता। घरात एकत्र असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। अजूनही ही जोडी तुटलेली नाही। त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते। निक्की तांबोळे आणि अरबाज पटेल यांचं नातं बिग बॉस मराठीनंतर अधिक दृढ होत चाललं आहे। दोघे परस्परांची खूप काळजी घेत आहेत। दोघांचे धर्म भलेही वेगवेगळे आहेत, पण दोघे धर्मिकतेच्या बाबतीत परस्परांवर कुठलाही दबाव टाकत नाही। दोघे एकमेकांच्या मान्यतांची काळजी घेतात।